नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण इयत्ता 8वी यातलं पेज नंबर 59 अँड 60 मिसलेनियस आहे पहा, मिसलेनियस एक्झरसाइज. मग संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 यातलं आपण पहिलं 17वं गणित सोडू. कितवं सोडवायचं आपल्याला? 17वं गणित सोडवायचं. आता लक्ष द्या काय म्हणताय त्या गणितामध्ये. इन द फिगर लाईन यल अँड लाईन यम, लाईन यल अँड लाईन यम आर पॅरलल. ऑल्सो लाईन पी अँड लाईन क्यू आर ऑल्सो पॅरलल. फाइंड मेजर ऑफ अँगल ए. हा ए शोधायचा, त्याच्यानंतर बी शोधायचा. आता बी कुठे आहे? इथे बी. नंतर सी शोधायचा, नंतर डी शोधायचा. आता एक लक्षात घ्या, जर आपण असं केलं आपल्याला हा ए दिसतोय, मग ह्या दोन लाईन काय आहेत? आपल्या पॅरलल आहेत आणि पी इज देअर ट्रान्सव्हर्सल. So which pair of angle? This is a corresponding angle. Pair of corresponding angles are congruent. Therefore, A is 78. Then, first find A. In the solution, look here. Solution, line L parallel line M and line P is their transversal. काय त्याची ती छेदिका आहे, ट्रान्सव्हर्सल. Therefore, angle A equal to 78 डिग्री. याचं कारण आपल्याला लिहावं लागेल. पुढे कारण लिहा. करस्पॉन्डिंग अँगल्स. काय प्रॉपर्टी माहिती आहे तुम्हाला? करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रंट. देअरफॉर अँगल ए अँड अँगल 78 ऑन ट्रान्सव्हर्सल पी is corresponding pair of angle and corresponding angles are congruent. Then आता येऊ आपण दुसरीकडे येऊ. डी आपल्याला शोधायचा. हा डी शोधायचा आपल्याला. काय शोधायचा? डी शोधायचा. तर लाईन पी अँड लाईन क्यू, लाईन पी अँड लाईन क्यू आर पॅरलल अँड यम इज देअर ट्रान्सव्हर्सल. ह्या दोन समांतर रेषा घ्या, कारण डी इथे आहे, मग यम त्याची ट्रान्सव्हर्सल घ्या. देअरफॉर इथे म्हणा लाईन पी पॅरलल लाईन क्यू अँड लाईन क्यू इज देअर, यम इज देअर ट्रान्सफर. काय म्हणायचं? यम इज ट्रान्सव्हर्सल. यम इज ट्रान्सव्हर्सल. Transversal. Therefore, angle A equal to angle D. का बरं? काय आहेत अँगल ए, अँगल डी? कारण ही काय आहे? परत करस्पॉन्डिंग अँगल्स. देअरफॉर इथे म्हणायचं तसेच अँगल ए किती आलेला आपला? 78. Put 78 here. Therefore, angle D equal to angle A ची किंमत किती आहे आपली? 78. म्हणजे अँगल डी निघाला, अँगल ए निघाला. अँगल डी आणि अँगल ए निघाला. आता अँगल डी आणि अँगल बी कसे आहेत? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. देअरफॉर अँगल डी कॉन्ग्रंट अँगल बी. दीज आर व्हर्टिकली opposite angles. Therefore,
अँगल डी इक्वल टू 78 आलेला आहे, म्हणून अँगल बी ऑल्सो 78. देअरफॉर अँगल बी इक्वल टू 78 डिग्री. म्हणजे इथं आपला अँगल बी निघाला, इथे अँगल आपला डी निघाला, इथे अँगल ए निघाला. अँगल ए, अँगल बी, अँगल डी. आता हा अँगल आपला आला किती? बी अँगल आणि हा अँगल दोन्ही कॉन्ग्रंट आले, हा 78 आला. आता हे दोन कोणते अँगल आहेत? देअरफॉर अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू 180 डिग्री. याला म्हणायचं इंटिरियर पेअर ऑफ अँगल इज 180 डिग्री. इथं म्हणा सम ऑफ इंटिरियर पेअर ऑफ अँगल इज 180 डिग्री. देअरफॉर अँगल सी प्लस अँगल डी किती आहे आपला? 78 इक्वल टू 180. देअरफॉर अँगल सी इक्वल टू 180 मायनस 78. देअरफॉर अँगल सी इक्वल टू, आता अँगल सी किती येईल? तर ती वजाबाकी आपल्याला करावी लागेल. तर हा येईल 120 डिग्री. Like this we can find all angles. Therefore angle A equal to, बोला किती आला? 78. Angle B equal to 78. Angle C equal to 102 degrees and angle D equal to, angle D also 78. Like this we can solve the problem. अंडरस्टूड. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम. आता 13वा प्रश्न आपण सोडू. फॅक्टराइज काय आहे? तर 13वा प्रश्न पाहता. महत्त्वाचे प्रश्न घेणार आहे, लक्ष द्या बारकाईने. आता 13th क्वेश्चन घ्यायचा आपला. कितवा घ्यायचा? 13 नंबरचा क्वेश्चन. काय 13 नंबरचा? फॅक्टराइज. फॅक्टोराइज. मग पहिला आकडा आहे त्याच्यातला 2y स्क्वेअर मायनस 11y प्लस 5. आता याचे आपल्याला काय पाडायचे? फॅक्टर्स पाडायचे. आता फॅक्टर्स पाडताना काय करायचं हे लक्षात घ्या. फॅक्टर्स पाडताना तुम्हाला काय पाहिजे? पहिले पद आणि शेवटचे पदाचा गुणाकार करा. मग करा गुणाकार. किती येतोय? 2y स्क्वेअर इंटू 5 दॅट इज 10y स्क्वेअर. एवढा काय आला पाहिजे? आपला गुणाकार आला पाहिजे. आणि याचे असे दोन अवयव आपल्याला पाडायचे की त्यांची बेरीज मधल्या पदा इतकी आली पाहिजे. म्हणजे वजा 11y एवढी बेरीज आली पाहिजे. काय आली पाहिजे? वजा 11y एवढी बेरीज आली पाहिजे. आता याचे अवयव कसे पाडायचे हे लक्षात घ्या. मग या ठिकाणी मधले पद 11 आलं पाहिजे. मग आता अशी फोड काय आहे? फक्त 10 आणि 1च दिसते की त्याची बेरीज 11 येते. म्हणून इथं आपण 10y घेऊ आणि इथे 1y घेऊ. म्हणजे किती झाले? टोटल 11y झाले. पण याला काय? आपल्याला गुणाकार धन आला पाहिजे. मग मधल्या संख्येचं चिन्ह नेहमी दोन अवयव पडले त्यातल्या मोठ्याला द्यायचं. आता गुणाकार धन पाहिजे म्हणजे ऋणाचा गुणाकार धन येतो, म्हणून इथं धन घ्या, ऋण घ्या. हे दोन अवयव पडले आणि ते याच्या जागेवर ठेवा. हे पहिलं पद तसंच ठेवा. 2y वर्ग वजा 10y वजा 1y अधिक 5. आता या 2च्या जोड्या करा. याचे मूळ अवयव पाडून घ्या जर तुम्हाला जमत नसेल तर. 2y गुणिले y वर्ग आहे ना, वजा याचे मूळ अवयव पाडा. 2 गुणिले 5 गुणिले y 10y झाले. वजा 1 गुणिले y अधिक 5चे अवयव पडत नाहीत. 5 गुणिले 1 5 1 5. आता या जोडीतनं कॉमन काढा, या जोडीतनं कॉमन काढा. आता काय कॉमनने गेली इथून पहा. इथे 2 आहे, इथे 2 आहे, 2 बाहेर घेतले. इथे y आहे, इथेही y आहे, y बाहेर घेतले. आता काही निघतंय का बाहेर? आणखी नाही.
मग काय करायचं, आता राहिला इथला पहिला वाय, राहिलं वजा चिन्ह आणि 5 राहिले. परत करून पाय येतं का ते, 2y गुणिले y, 2y वर्ग आलं, वजा 5 दुने 10y आलं. आता इथून काय कॉमन काढता येईल पहा, इथं 1 आहे, इथं 1 आहे, म्हणजे वजा 1 जर कॉमन काढला तर y वजा 5. वजा का घेतले कळालं का, पहा वजा वजाचा गुणाकार काय तो अधिक, 1 गुणिले 5 5, पण वजा वजाचा अधिक, हे दोन्ही कंस कसे आले सारखे, म्हणजे y वजा 5 एकदा घ्या आणि दुसऱ्या कंसामध्ये 2y वजा 1 घ्या. म्हणजे आता तुमचे अवयव पडले 2y वर्ग वजा 11y अधिक 5 बरोबर y वजा 5 आणि 2y वजा 1. हे आधी लिहिले तरी चालतात, आलं लक्षात, याला मागे लिहिलं तरी चालतं, हे कसेही लिहा, इथे काही फरक पडणार नाही. आता इथे काय वैशिष्ट्य आहे, मधल्याचं चिन्ह नेहमी मोठ्या अवयवाला द्यायचं, लक्षात एक ठेवायचं, मोठ्या अवयवाला द्यायचं. आता पुढचं एक उदाहरण सोडू आपण, ते आहे x वर्ग वजा 2x वजा 80, याचे आपल्याला आता अवयव पाडायचे. बरोबर, आता सांगितलं काय तुम्हाला, पहिलं पद किती आहे x वर्ग गुणिले शेवटचं पद काय आहे, चिन्हासह घ्यायचं, वजा 80 आहे, म्हणजे गुणाकार काय झाला, अधिक 1 आणि वजा 80चा झाला वजा 80x वर्ग, 8 मायनस 80x स्क्वेअर. आता याचे काय करायचे, फॅक्टराइज, इट स्प्लिट इंटू 2 पार्ट्स, बट ॲडिशन इज -2x. ॲडिशन किती आली पाहिजे, -2x आली पाहिजे. असे 80चे अवयव पाडायचे. मग आपल्याला काय माहिती आहे, 8 गुणिले 10 80, यातला फरक येतोय का, येतोय. आता मोठ्या संख्येला समजा वजा चिन्ह दिलं आपण आणि याला जर अधिक दिलं तर वजा 2 बरोबर फरक येतो पहा. 10 आणि 8 अवयव पडले, याच्याबरोबर x वर्ग आहे म्हणून इथे x आणि इथे x घ्या. आता मधल्याचं चिन्ह मोठ्या अवयवाला द्या नेहमीप्रमाणे, गुणाकार ऋण पाहिजे, मग भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण येतो हे घेतलं. आता वजा 10 मधून अधिक 8 गेल्यावर वजा 2 उरले, झाले 2 अवयव पडले. ह्या वजा 2 एक्सच्या जागी ते अवयव लिहा. देअरफॉर पुट x स्क्वेअर मायनस 10x प्लस 8x मायनस 18. आता तुम्हाला याचे मूळ अवयव पाडून घ्या. मग इथे झालं x गुणिले x मायनस 10चे काय अवयव झाले, 2 गुणिले 5 गुणिले x अधिक 8चे काय अवयव झाले, आता 2 गुणिले किंवा असं करू आपण, 2 गुणिले 2 बेदुने 4 आणि 4 दुने 8 गुणिले x वजा. आता 80च्या अवयव असे पाडा की इकडे जर पाहिलं तुम्ही तर ही आपल्याला ही जोडी करावी लागते, बरोबर आहे की नाही. मग इथं 5 आणि 2च आहेत, इथं 2 आहेत, म्हणजे इथं आपण 5ने भागल्यानंतर 16 पंचे 80 होतील. मग 16 गुणिले 5 करू ना डायरेक्ट, 16 पंचे 80. याचे काय पूर्ण अवयव पाडायची तुम्हाला आवश्यकता नाही, कारण त्यातनं काही कॉमन निघणार नाही, कारण इथून x 2 5 असेच कॉमन निघतील. मग आता काढा कॉमन, इथून काय कॉमन निघेल, x बरोबर, इथून x बाहेर काढावा लागेल. x कॉमन काढला, कंसात राहिला x वजा 5 दुने 10, कारण इथे कोणती संख्या नाही आहे म्हणून आपण फक्त x बाहेर घेतला. मग इथला 1 x राहिला वजा 5 दुने 10 अधिक इथे पहा. आता समजा याचे अवयव आपण पाडले परत, तर 16चे अवयव कसे पडतील आपले, 2 गुणिले 2 4, 4 दुने 8, 8 दुने 16 असे याचे अवयव पडते. मग 2 किती वेळा, 1 2 3 वेळा येतात. आधी इकडे 1 2 3 वेळाच घ्यायचे. मग म्हणजे इथं 2 दुने 4, 4 दुने 8 काय निघेल, 8 कॉमन निघेल. x तर नाही आहे ना याला, मग काय राहिलं आता इथं फक्त x म्हणजे 8x. हे पहा, 2 दुने 4, 4 दुने 8, 8x आलं. 8x बरोबर वजा. आता इथे आपल्याला पाहिजे यातले 3 बाहेर गेले, 1 2 3 बरोबर, इकडचे 3 इकडचे 3 बाहेर गेले, इथलं 2 राहिला. म्हणजे
इथं राहिलं 5 दुने 10. आता करा अधिक 8 गुणिले x 8x आलं, अधिक वजा 8 10 80. हिची पुढं अशी करा तुम्ही 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5 ह्या 16ची पुढं अशी करा, काय हरकत नाही. बरोबर. मग याच्यातला 1 2 3 याच्यातला 1 2 3 एवढे हां. आणि मग इकडं राहिले 2 गुणिले 5 म्हणजे 10. आता हे दोन कंस सारखे त्यासाठी एकच घ्यायचा, x वजा 10 आणि दुसऱ्या कंसात x अधिक 8 म्हणून याचे अवयव काय पडले x² मायनस 2x मायनस 80 इक्वल टू x मायनस 10 इन फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट x प्लस x. That's it from my side. I solved last example also, but I left this example for you to solve it. Okay? Then question number 12 कडे जाऊ. कन्वर्ट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इनटू डेसिमल फॉर्म. काय करायचे याला आता डेसिमल फॉर्ममध्ये करायचे. कशात करायचे ते डेसिमल फॉर्ममध्ये करायचे. मग आता डेसिमल फॉर्ममध्ये करताना काय करावं लागतं तर तुम्हाला त्याचं रूपांतर करावं लागतं, हे लक्षात घ्या. किंवा त्या अगोदर एक पहिल्या प्रश्नामध्ये एक रिकामी जागा आहे ती सोडू आणि नंतर आपण या प्रश्नाकडे येऊ. ठीक आहे. चला तर मग पहिला प्रश्न त्यातला तिसरा आकडा पहा. चॅप्टर नंबर 3 वरचा आहे. कोणता चॅप्टर नंबर हा चॅप्टर नंबर 3. काय म्हणतात ते इफ 19 क्यूब इक्वल टू 6859 फाइंड क्यूब रूट ऑफ 0.00685 आणि पर्याय दिलेले तुम्हाला ए पर्याय आहे 1.9, बी पर्याय आहे 19, सी पर्याय आहे 0.019 आणि डी पर्याय आहे 0.19. यापैकी एक उत्तर बरोबर आहे. बरोबर. मग आता हे सोडवायचं कसं आहे तर 19चा घन एवढा येतोय म्हणजे याचं घनमूळ किती येणार आहे 19 येणार आहे, लक्षात घ्या. 19चा घन 6859 आहे तर 6859चे घनमूळ 19 आहे म्हणजे 19 उत्तर फिक्स झालं. फक्त राहिला आता इथे प्रश्न एवढ्याचं उत्तर किती आलं आपलं 19. बरोबर. मग आता हे कसं सोडवायचं एक लक्षात घ्या. हेच घनमुळामध्ये आपण कसे लिहू शकतो हे लक्षात घ्या. याला इतके पूर्ण करून टाका. का पूर्ण करायचे कारण याचं घनमूळ किती आहे 19 आहे. याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. आता किती घरं सरकलो तेव्हा हे पूर्ण झालेत तर 1 2 3 4 5 6 म्हणून एकावर किती शून्य द्यायचे 6 शून्य द्यायचे. बरोबर. मग आता घनमुळामध्ये वरच्याचं घनमूळ याचं होईल 19 गुणिले 19 गुणिले 19. पहा 19चा घन केल्यानंतर एवढं येतं ना म्हणजे 19चा घन म्हणजे 3दा गुणाकार म्हणून आपण काय केलं याचा 3दा गुणाकार केला. आता याचं तशा जोड्याला आपण 100 100 100 तर काय होईल पहा 100 गुणिले 100 गुणिले 100 6 शून्य आहेत म्हणजे या पद्धतीने करता येईल की हा 100चा घन आहे. मग आता यांचं जर घनमूळ काढलं तर 3 3च्या जोडीतनं एक एकच घ्यावं लागेल 19/100. आता मागे घरेसारखा इथून 2 हे 1 2 असं मागून सारखायचं 1 2 आता असेल 0 19 एवढं लिहिलं. आता मागे सारखायची तर आपल्याला 1 आणि 2 घरं मग इथं एक घर तर 1 आणि 2 इथं पॉईंट आला म्हणजे उत्तर किती आलं तुमचं 0.19 म्हणजे कुठे उत्तर तुमचं शेवटी एफ आहे दिसतंय 0.19. काही अडचण नाही इथपर्यंत ते सोडवायचं. आता डेसिमल फॉर्म कसा करायचा आहे हे तुम्हाला मी एकदा सांगतो. कन्वर्ट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इनटू डेसिमल फॉर्म. याचं काय करायचं आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये करायचं आहे. पहा आता प्रश्न कितवा आहे हा
12वा क्वेश्चन आहे, 12 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणतात, कन्वर्ट द फॉलोविंग रॅशनल नंबर्स इन टू डेसिमल फॉर्म. प्रश्न लिहून घेऊ. कन्वर्ट द फॉलोविंग रॅशनल नंबर्स into डेसिमल फॉर्म. डेसिमल फॉर्ममध्ये करायचं. पहिलं गणित आहे 8/13. काय आहे, 8/13. याला आपल्याला सोडवायचं. आता लक्ष द्या, करायचं काय आहे की इथे 13ने काय करायचं आहे, आपल्याला 8ला भागायचं आहे. कितीला भागायचं आहे, 8ला भागायचं. मग काय करू आपण, 8 पूर्ण आणि पुढे आपण काय करू, अशा 0 0 0 0 अशा जोड्या घेऊ आणि डॅश 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 असं म्हणून, म्हणजे कुठपर्यंत जातील ते. हे 8चं रूपांतर करून लिहिलं मी, फक्त डेसिमल फॉर्ममध्ये लिहिलं. आता पहिला भाग कसा जाईल ते लक्षात घ्या. तर 13/78 बरोबर. मग 78ने जर आपण भाग दिला, पहिलं 13ने 8ला भाग जात नाही. जातोय का, नाही. मग आपण काय केलं, हा पॉईंट पुढे सरकवला. काय केला, हा पॉईंट पुढे सरकवला. म्हणजे याला भाग जात नाही म्हणून पहिला भाग गेला 0 पॉईंट. इथं शून्याचा भाग गेला म्हणून बाकी किती उरली, परत 8. आणि वरून आपल्याला 1 0 खाली घ्यायचा. काय करायचं आता, पहा इथे 13ने 8ला भाग जात नाही म्हणून मी 0 घेतला, पॉईंट दिला. म्हणजे काय झालं की हे 8 वजा 0 म्हणजे 8च आलं. म्हणजे दशांश स्थळ वरती गेलं. आता वरून घेतला 0चा, 80 झाले. आता आपल्याला भाग द्यायचा आहे 13/78. किती राहिले, आता 2 शिल्लक राहिले. परत वरून घेतला पुढचा 0, परत भाग द्या. 13/1 13. किती राहिले, 7 शिल्लक राहिले. परत वरून घेतला 0चा, परत भाग द्या. आता 13×5 65. किती राहिले, 5. वरून घेतला 0चा. आता 13×3 39. किती राहिले, 39 आणि 1 40. वरचे 10 11 राहिले. 11ला भाग जात नाही, वरून घेतला 0चा. आता भाग द्या. तर 13×8 24 104. 13×8 104. किती शिल्लक राहिले, इथे 6. वरून घेतला 0चा. आता भाग कुठपर्यंत द्यायचा, 13×4 52. तर किती राहिले, इथे परत 8. आता पहा इथे किती शिल्लक होते, 8. आता इथे किती शिल्लक राहिले, 8. म्हणजे इथून पुढे काय होणार आहे की ह्याच संख्याची पुनरावृत्ती होणार आहे. परत 0 घेतला की परत 6 1 5 3 8 4 असंच येणार आहे. म्हणजे हा ग्रुप काय होतोय, परत परत येतोय. म्हणून आपण उत्तर कसं लिहिणार, 8/13 इक्वल टू, दिस इज द रॅशनल नंबर, P/Q फॉर्म. देअरफॉर वी राईट दिस 0.61534 8 बरोबर. आणि मग याच्या डोक्यावर रेष मारायची, कारण हा ग्रुप ऑफ नंबर आर रिपीटेड. सो वी राईट लाईक दिस. वी कॅन सॉल्व दिस एक्झाम्पल. नाऊ अनदर एक्झाम्पल you should be solved. Fourth example is very easy example, that is 7/9. म्हणजे 9ने काय करायचं, आता 7ला डिव्हाइड करायचं. मग 9ने भाग जात नाही, 0 पॉईंट. वरून घेतला 0चा, किंवा याच्या पुढे तुम्ही 0 देऊ शकता. असे द्या, कितीही 0 द्या. पहिला भाग 0चा गेला म्हणजे वरून किती आले, 7. आता पॉईंट वरती गेलाय, वरून घेतला 0चा. परत भाग द्या. आता 9×7 किती राहिले, 7. पहा आता वरती 7 शिल्लक राहिले, खाली 7 शिल्लक राहिले. म्हणजे ही क्रिया काय, परत 70 होती. परत
9 7 63 असं 7 7 काय होईल याची 7 7 7 7 अशी पुनरावृत्ती होईल. म्हणून 7/9 कसे लिहायचे 0.7च्या डोक्यावर फक्त काय द्यायचा डॉट द्या, कारण ओनली वन नंबर इज रिपीटेड. आलं लक्षात. या पद्धतीने ही उदाहरणं तुम्ही काय करायची सोडवायची. ठीक आहे. आता प्रश्न आहे दुसरा, फाइंड क्यूब रूट ऑफ. काय करायचं आता तुम्हाला याचं क्यूब रूट शोधायचं. काय शोधायचं आहे क्यूब रूट. क्वेश्चन नंबर आहे 2. त्यामध्ये पहिला आकडा आहे 5832. याचं आपल्याला काय शोधायचं आहे क्यूब रूट शोधायचं आहे. मग आता क्यूब रूट कसं शोधणार तुम्ही, तर या पद्धतीने काय करावं लागेल आपल्याला, क्यूब रूटमध्ये 5832. आता काय करा, याचे मूळ अवयव पाडू आपण. 58 32चे काय करायचे मूळ अवयव पाडायचे. सर्वात लहान संख्या म्हणजे एक काय घेत नाही आपण, तो असतोच, पण 2 पासून सुरुवात करू. मग 2 दुने 4, 5 मधून 4 गेले इथे, सॉरी 2 दुने 4, इथे किती राहिला मग 1, इथे 2 दुने 4, 1 राहिला, वरून घेतले 8, 18 झाले. 2 9 18, 2 1 राहिला, 2 6 12, परत 2 ने द्या. 2 2 चौक 8, 1 राहिला, वरून घेतलं 1 11 झाले. 2 पंचे 10, 1 राहिला, 2 8 16, परत 2 ने द्या. 2 7 14, 2 दुने 4, 1 राहिला, 2 9 18. आता 729 कशाचा घन आहे माहिती तुम्हाला, 9चा आहे. मग आपण 9चा भाग देऊ डायरेक्ट. 9 8 72, 9 1 9, नंतर 9 ने परत देऊ, 9 9 81 आणि 9 1 9, 1 येईपर्यंत भाग द्यायचा. म्हणजे याचे अवयव काय पडले आता तुमचे घनमुळामध्ये 2 3 वेळा पडले. 2 2 2, 9 कितीदा पडले 3 वेळा पडले. मग हे घनमूळ आहे. मग 3 3 मधून काय करायचं आपल्याला 1 1 जोडी घ्यायची. 2 गुणिले 9. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 5832 इज 9 दुने 18. काही अडचण नाही, बरोबर. आता त्यातलं पुढचं उदाहरण सोडून दुसरं उदाहरण, हे झालं तुमचं पहिलं उदाहरण दुसऱ्या प्रश्नातलं. आता दुसरं उदाहरण आहे 40 96. मग घनमुळामध्ये 40 96, परत याचे अवयव पाडा. आता 40 96चे अवयव पाडा, मूळ अवयव. मग 2 ने भाग द्या. 2 दुने 4, 2 उरले. 2 पंचे 10, 2 चौक 8, 1 उरला, 2 8 16, परत 2 ने द्या. 2 1 2, 2 दुने 4, 1 उरला, 2 7 14, 2 चौक 8, परत 2 ने द्या. 2 6 12, 2 3 6, 1 उरला, 2 7 14, परत 2 पहा. 2 6 12, 2 3 6, 1 उरला, 2 7 14. आता याला कशाने भाग जाईल हे लक्षात घ्या. या संख्येला भाग द्यायचा आहे आपल्याला आता. आणि हे कोणत्या प्रकरणातलं आहे आपलं, चॅप्टर नंबर 3 मधलं आहे. कितव्यामध्ये हे चॅप्टर नंबर 3 मध्ये आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला मूळ अवयव पाडता आले पाहिजे. ज्याला मूळ अवयव पाडता येतील त्याला यात अडचण येणार नाही, हे लक्षात घ्या. ज्याला मूळ अवयव पाडता येणार नाही त्याला मात्र यामध्ये काय येईल, अडचण येऊ शकते. ठीक आहे. मग आता याचे मूळ अवयव कसे पाडलेत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. काय काय केलं असेल, 40 96चं आपल्याला काय काढायचं आहे, क्यूब रूट काढायचं आहे. काय काढायचं आहे, क्यूब रूट काढायचं आहे. मग आता क्यूब रूट म्हणजे आपलं चॅप्टर नंबर 3 आहे, इंडायसेस अँड क्यूब रूट. यामध्ये हा भाग दिलेला आहे इंडायसेस अँड क्यूब रूटमध्ये. मग आता हे सोडवताना आपल्याला त्याचं मूळ अवयव पाडल्यानंतर कोणती क्रिया करायची हे लक्षात घ्या. आता आपण मूळ अवयव पाडतोय, बरोबर. मूळ अवयव पाडताना आपण सुरुवात केलेली आहे. तर 2 ने परत 2 ने देऊन पाहू. 2 ने जाईल का, जाणार नाही. 40 96 आहे ना.
बे दुने 4 इथे चुकलं परत करू हे पहा 40 96ला 2ने भाग देऊ बे दुने 4 इथे 0 तसंच घेऊ बे चौक 8 बे 9 बे 8 16 परत 2ने द्या बे 1 बे बे 0 0 बे दुने 4 बे चौक 8 परत 2ने द्या बे 5 10 बे 1 बे बे दुने 4 आता 507ला परत 2ने द्या किंवा 8चा घन असेल बहुतेक बरं ठीक आहे पाहू आपण याला द्या बे दुने 4 1 राहिला बे 5 10 1 राहिला बे 6 12 परत 2ने द्या बे 1 बे बे दुने 4 बे 8 16 परत 2ने द्या बे 6 12 बे चौक 8 परत 2ने द्या याचं 32 होईल याच्या निम्मे 16 होतील 16च्या निम्मे 8 होतील 8च्या निम्मे 4 होतील 4च्या निम्मे 2 होतील 2च्या निम्मे 1 होईल आता किती जोड्या आल्यात पहा 1 2 3 आणि 4 जोड्या झाल्या त्याच्या किती झाल्या 4 जोड्या झाल्या तर मी तीच म्हटलं तुम्हाला की या ठिकाणी आपण जर 8ने भाग दिला असता तर मग सोपं झालं असता 8चा घन असणार आहे 8 8 64 4 8 32 बरोबर 8चा घन आहे म्हणजे इथं जर आपण अवयव पाडले तर असे पडतील आता 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर त्याच्या पुढे जर पाहिलं तर हे 8 आहेत हे 8 आहेत हे 8 आहेत म्हणजे इथं आपण डायरेक्ट 8 लिहू शकतो आलं म्हणजे याच्यातनं ही एक आणि एक घ्यायची घनमूळ काढताना 2 गुणिले 8 8 दुने 16 म्हणून घनमुळात 40 96 बरोबर 16 या पद्धतीने आपल्याला काय करायची ती उदाहरणं सोडवायची नाउ वी सॉल्व सम क्वेश्चन इन मिसलेनियस इन दिस व्हिडिओ 7th एक्झाम्पल एक्सपान्शन फॉर्म्युल्यावरती आहे ज्याला फॉर्म्युले येतील त्यालाच ते उदाहरण येईल ओके फ्रॉम माय साइड I finish my miscellaneous exercise first 59 है 60 पेज नंबर क्वेश्चन नंबर 3 हा आपल्याला नाही आहे तो व्हेरिएबलवरती आहे क्वेश्चन नंबर 1 मधला 3 सोडवला नंतर आपण क्वेश्चन नंबर एक सोपा क्वेश्चन दिलेला पहा तो पाहू 6 क्वेश्चन आहे 6 क्वेश्चन आहे द नंबर 256 raised to 5 upon 7 is dash dash root of dash dash the power of dash dash यांनी विचारलेलं आहे की या संख्येमध्ये डॅश 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 द रूट ऑफ आता हे कशाचं आहे 256 रूट ऑफ आता याचं 7th रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 256 असं लिहावं लागेल समजलं रिकाम जागा कशी भरायची डॅश डॅश द रूट ऑफ डॅश डॅश द पॉवर ऑफ डॅश डॅश म्हणजे कितव्या मुळाचा कितवा घात असं विचारलेलं आहे 256च्या कितव्या मुळाचा कितवा घात आहे तर ते आपण सोडवलं ठीक आहे आणखीन काही सोपे एक्झाम्पल असेल तुमचं 7th क्वेश्चन